माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चिखलदरा येथील अंबादेवी देवस्थानाच्या विकासाकरता तीर्थक्षेत्र विकासाकरता 15,000 स्क्वेअर मीटर जागा ही वर्ग 2 म्हणजे देवस्थानाच्या समोरील जे काही तिथे भक्त येतात त्याच्या मूलभूत सुविधेकरता आज आपण मंत्रिमंडळाने दिलेली आहे। सोबतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हरेगाव मळा येथे शेतकऱ्याच्या जे मका आहे जे मक्याच्या आधारावर शेतकरी जे मका पिकवतील त्याच्या आधारावर एक हायड्रोजन गॅस प्रकल्प याकरताही जागा मागणी होती। त्याच्याही प्रस्तावाला मंत्रिमंडळाची उपसमिती करून या प्रस्तावाची छाननी करून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याचा मका संपूर्ण अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मक्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावं याकरता जो एक मोठा प्रकल्प 2000 एकर जागेत येतो आहे त्या प्रकल्पाची उपसमिती तयार करण्यात आली। या प्रकल्पाने संपूर्ण आमच्या शेती महामंडळाच्या जागेवर असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक मोठा उद्योग किंवा त्यांच्या मक्याच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ किंवा उद्योगाच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी नवीन या ठिकाणी इंडस्ट्री येत आहे। त्या इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटची चर्चा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली। काल सर आपण पाहिलं असेल की महापालिकांचा अर्ज दाखल करण्याची मुदत होती आणि आज सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा जो रोष आहे तो व्यक्त होताना पाहायला मिळतोय। मंत्री सावेंच्या गाडीला घेराव देखील घालण्यात आला, सातत्यानं आक्रोश व्यक्त केला जातोय। काल कार्यकर्त्यांनी उपोषणाचा इशाराही दिला। पुण्यात प्रकार घडले, औरंगाबादला, संभाजीनगरलाच घडले, नाशिकला देखील हा प्रकार घडला। भाजप ही नाराजी कशा प्रकारे थोपवणार आहे? नाही, असं आहे की 1600 अर्ज आले आहेत, जागा 153। नाशिकमध्ये 122 जागा आहे, अर्ज आले 700। त्यामुळं कार्यकर्त्याची थोडी नाराजी झाली आहे। संभाजीनगरला मी स्वतः होतो, त्या ठिकाणी 450 अर्ज आले आहेत, सॉरी 561 अर्ज आले आहेत, 561। आता आपण सीट देऊ शकतो एक, मागितल्या 20 लोकांनी, त्यामध्ये काही कार्यकर्त्याची नाराजी आहे। पण मला विश्वास आहे की कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील, पक्षाचा पक्षादेश समजून घेतील आणि निश्चितपणे थोडं त्या ठिकाणी जागा कमी, कार्यकर्ते खूप जास्त आहे आणि त्यामुळं काही त्या ठिकाणी वातावरण थोडं खराब झालं होतं। पण मात्र आता त्यामध्ये आम्ही ती शांत करू। पण सर, नाशिकमध्ये तर जिल्हाध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग करावा लागला। नाही, काही ठिकाणी आम्ही कधीच जिंकू शकत नाही, काही ठिकाणी कधीच जिंकलो नाही। आता नाशिकमध्ये 18-20 वार्ड असे आहेत ज्या ठिकाणी कधीच भाजपा जिंकली नाही आहे। ज्या ठिकाणी आम्ही जिंकत नाही आहे त्या ठिकाणी 51% लढाई जिंकण्याकरता काही पक्षप्रवेश करावे लागले। शेवटी जो जीता वो सिकंदर। आणि त्यामुळं ज्या ठिकाणी भाजपाचा ओरिजिनल कार्यकर्ता जिंकू शकतो त्या ठिकाणी मात्र कुठेही असे प्रयोग झाले नाही किंवा असं आपण कुठेही केलं नाही। ज्या ठिकाणी मात्र थोडं आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी मात्र ॲडिशन केलेले आहेत, त्यामुळं काही नवीन उमेदवाराला सीट गेल्या आहेत। परंतु सर, नाशिकमध्ये जो प्रकार घडला, जिल्हाध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग कार्यकर्ते करतायत, नंतर फार्म हाऊसमध्ये घुसून गेट तोडून आतमध्ये जात आहेत, हे कुठंतरी अतिरंजित होतंय असं वाटत नाही का तुम्हाला? नक्कीच नाशिकची घटना, संभाजीनगरची घटना ही नोंद घेण्यालायकच आहे, पक्षाने नोंद घेतलेली आहे। आता चंद्रपूरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती, तिथेही पक्षाने नोंद घेतलेली आहे। त्यामुळं आत्ता कार्यकर्त्यांना आमच्या सूचना आहेत की आता जे काही झालं आहे त्यातनं बाहेर निघून आता आपल्याला एक संघपणे या ठिकाणी लढून महानगरपालिकेमध्ये यश मिळवायचं आहे। शेवटी निवडणुकीचं तिकीट वाटप करताना कमी जास्त झाला आहे ते आता आपण दुरुस्त करू। महापालिकेमध्ये 3 नगरसेवक भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आहेत, हा ट्रेलर म्हणायचा का? धुळ्यामध्ये 1 आणि कल्याण डोंबिवलीमध्ये 2, 3 नगरसेवक निवडून आलेले आहे। डोंबिवलीला 3 झाले आहेत, त्यामुळे 4 नगरसेवक त्यांचं मी अभिनंदन करतो। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये
आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे यश आम्हाला मिळालेलं आहे आणि ही आता सुरुवात झालेली आहे. मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, महाराष्ट्राचं जे काही जनतेचं आम्हाला समर्थन मिळतं आहे, जनता आमच्याकडे त्या ठिकाणी आमच्या सरकारवर विश्वास ठेवून आहे. डबल इंजिन सरकारच आमच्या शहराचा विकास करू शकतं. मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार हेच सरकार नागरी भागाचा विकास करू शकतं, महानगरपालिका क्षेत्राला मूलभूत सुविधा देऊ शकतं. जनतेचा विश्वास भाजपा महायुतीवर आहे आणि त्यामुळे निकाल काय येणार आहे तर 2/3 बहुमताने मुंबईसह महाराष्ट्र आणि 51% वर नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. 51% वर मतं आम्हाला मिळतील, मला विश्वास आहे. राज्यभरातल्या महापालिकांच्या महिला उमेदवार तुमच्या निवडून आल्या, देवा भाऊ तुम्ही सारखं कॅम्पेन करताय. रवी दादा तुमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या मतदारसंघातल्या त्यांच्या कल्याण डोंबिवली महापालिकेतले 3 महिला नगरसेविका आहेत. लाडक्या बहीण सोबत आहेत का भाजपच्या? महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सर्व आमच्यासोबत आहेत, शेतकरी सोबत आहे आणि जनतेचा विश्वास आहे. आणि जनता आता टोमण्यावर विश्वास ठेवत नाही. आता जनता विकासावर विश्वास ठेवतं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं विकसित महाराष्ट्राचा जो संकल्प त्यांनी केला आहे, या संकल्पाला साथ देण्याकरता जनतेने मतदारांनी आता आमच्यावर विश्वास केलेला आहे. निश्चितपणे जनतेचा आणि मतदाराचा विश्वास आम्ही पुढे नेऊ आणि मला वाटतं की निकालाच्या दिवशी हा प्रचंड मोठा विजय आपल्याला दिसेल. महाराष्ट्रात भाजपा महायुती प्रचंड शक्तीने आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजपाला जेवढं मोठं बहुमत मिळालं नाही त्यापेक्षा मोठं बहुमत यावेळी मिळेल. सर, राज्यातल्या ज्या महापालिका निवडणुका होत्या त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल असं सांगण्यात आलं होतं, परंतु अनेक ठिकाणी युती तुटलेली आहे. वेगवेगळे तुम्ही दोन्ही पक्ष लढताय आणि त्याचमुळे हा राग जो आहे तो एकनाथ शिंदेना आला आणि त्यामुळे त्याच्या बैठकीला आले नाहीत असं एक त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा आहे. नाही, मला वाटतं की बघा, एकनाथजी, मी, देवेंद्रजी कालपर्यंत आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलतो होतो. असं कुठेही नाही की वरिष्ठ नेतृत्वाने त्या ठिकाणी लक्ष टाकलं नाही. वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष टाकलं. 15 ठिकाणी युती झाली आहे, 14 ठिकाणी त्या ठिकाणी युती झाली नाही. पण मुंबई, नागपूर मोठ्या ठिकाणी त्या ठिकाणी युती झालेली आहे. त्यामुळं मला वाटत नाही की एकनाथजी आज त्याच्यामुळं नाही आले. हा चुकीचा अर्थ आहे. कल्याण डोंबिवली युती झाली आहे, ठाण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, महत्त्वाच्या शहरात पुण्यामध्ये. आज बघा, माझं म्हणणं एवढंच आहे की आजच्या बैठकीत आजच्या एकनाथजी न येण्याचा या युतीचा काही संबंध नाही. माननीय स्वतः एकनाथजी शिंदेसाहेब प्रत्येक युतीच्या बैठकीत इन्व्हॉल्व झाले होते. काही ठिकाणी आम्ही आता संभाजीनगरला मी स्वतः या ठिकाणी संजय शिरसाटच्या घरी जाऊन बसलो होतो. नाही जमलं. नंतर परभणीमध्ये आम्ही चर्चा केली, प्रत्येक ठिकाणी चर्चा केली. अमरावतीमध्ये शेवटच्या स्टेजला युती तुटली. अकोल्याला असंच झालं. त्यामुळं काही ठिकाणी असं नाही आहे की आम्ही प्रयत्न नाही केला. आम्ही 100% युती व्हावी हाच प्रयत्न केला आहे. एकनाथजींनी केला, आम्ही केला, देवेंद्रजींनी केला. आणि त्यामुळं काही ठिकाणी तिथल्या लोकल त्या ठिकाणी वादविवादामुळे, म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील की भाजपचे असतील, लोकल वादविवादामुळे काही ठिकाणी झाल्या नाही, ते मात्र खरं आहे. सरनाईक म्हणतात भाजपनं आमची फसवणूक केली आहे. मला आता शिरसाट साहेबाकडे मी स्वतः येऊन आलो, त्यांच्या घरी गेलो. नंतर मात्र मी नागपूरला आल्यानंतर मग आमचे अतुल सावेजी चर्चा करत होते. पुढं त्या ठिकाणी फार चर्चा पुढं गेली नाही. मीरा भाईंदरमध्येही चर्चा सुरू होती, मात्र त्या ठिकाणी लोकल कार्यकर्त्याच्या आपसातल्या वादामुळं कधी त्या ठिकाणी आमची इच्छा असूनही, म्हणजे माननीय एकनाथजीची, आमची, देवेंद्रजींची, सर्वांची इच्छा असूनही आणि आम्ही आग्रह धरूनही काही ठिकाणी मात्र लोकल कार्यकर्त्याचे आग्रह याचा त्या ठिकाणी वेळेवर तिथे काही ठिकाणी युती झाली नाही. पण आम्ही हे सांगतो की मैत्रीपूर्ण लढताना मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणताही वादविवाद होणार नाही, मनभेद होणार नाही. आमची युती कायम चांगल्या पद्धतीने लढेल आणि जिंकून आल्यावर मात्र पुन्हा एकत्रित पद्धतीने आम्ही काम करू. पुण्यातून मुलग्यानं 24 तासात अर्ज माघार घेतलेला होता, पण आताही काल मुदत संपलेली आहे. पण तुमच्या पक्षाचे भाजपचे आमदार आहेत महेश चौगुले, त्यांचा मुलगा आजही त्याची उमेदवारी. अशा पद्धतीनं अनेक भाजपच्या नेत्यांच्या नातेवाईकांची उमेदवारी कायम आहे. या बाबतीत काय प्रदेश? मुंबईमध्ये सर राहुल नार्वेकरांच्या घरात 3 उमेदवारी दिल्या. ज्या ठिकाणी यापूर्वी त्यांच्या घरातले उमेदवार लढले होते कधी ना कधी, म्हणजे आमदाराच्या घरात त्यांचा मुलगा कधी ना कधी लढला. राहुल नार्वेकरकडे त्यांचे जे काही सीट आहे त्या सीट आधी ऑलरेडी त्या सिटिंग सीट आहे.
पण ज्या ठिकाणी आमदार आहेत आणि नव्यानं आम्ही त्या ठिकाणी उमेदवार देतो आहे, म्हणजे आज देवयानीताई फरांदेंनी आपल्या मुलाला विड्रॉ केलं, सीमाताई हिरेंनी विड्रॉ केलं, मुरली मोहोळजींनी 3 सीट विड्रॉ केल्या, अशा अनेक आमच्या नेत्यांनी, धनंजय महाडिकांनी विड्रॉ केलं. त्यामुळं पक्षादेश ऐकला. पण ज्या ठिकाणी ऑलरेडी सिटिंग आहे, ज्या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी कधी ना कधी निवडणूक लढल्या आहेत त्यांच्या परिवारातले, तो जो सीट दिली आहे ती लढलेले आहेत किंवा सिटिंग आहेत, त्यामुळे त्यांना कंटिन्यू आम्ही केलेलं आहे. नवीन मात्र कुठली एंट्री आमदार खासदाराच्या मुलांना नवीन एंट्री देण्याचे कुठलेही त्या ठिकाणी किंवा त्यांचा मुलगा, मी वारंवार सांगतो, कुणाचा मुलगा असणे काही चुकीचं नाही आहे. एखादा मुलगा कर्तृत्वान असेल त्यांनी लढलं पाहिजे. पण तरी आम्ही पायंडा पाडला की जुन्या काळात जे लोक सिटिंग आहे किंवा जुन्या काळात निवडणूक लढले पण हरले असेही काही उमेदवार आम्ही दिलेले आहेत, पण नवीन मात्र एंट्री झाली नाही. नाही पण सर, विद्या ठाकूर यांचा जो मुलगा आहे दीपक ठाकूर, नाही, घराणेशाहीच्या विरुद्ध, कारण विड्रॉ केले ना, आम्ही लढलोच नाही. आता आम्ही बऱ्यापैकी लोक विड्रॉ झाले आहेत. आमदार खासदारांनी त्या ठिकाणी आपल्या परिवारातल्या लोकांना विड्रॉ केला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या ठिकाणी यापूर्वी लढलेले आहेत, नार्वेकरांचा विषय, नार्वेकरांच्या परिवारामध्ये यापूर्वीच 3 सीट त्या ठिकाणी नगरसेवक होते, त्यामुळे त्यांनी ते सिटिंग आहे, सिटिंग गेटिंगला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण नवीन मात्र एंट्री आम्ही थांबवलेली आहे. पण गोरेगावमध्ये विद्या ठाकूर यांचा मुलगा हा सिटिंग होता, दीपक ठाकूर, त्यांचा हा पत्ता कट झालेला दिसतोय. काही ठिकाणी आमदार खासदारांनी स्वतःच त्या ठिकाणी मुलांना विड्रॉ केलं. जसं नागपूरमध्ये कृष्णा खोपडे जी आहेत, त्यांचा मुलगा लढणार होते, नाही दिली सीट त्यांनी. काही ठिकाणी चांगले आग्रह होते. मी त्या ठिकाणी 50 उदाहरण महाराष्ट्रात देऊ शकतो. भागवत कराडचा मुलगा हा 4दा भाजपाचे सरचिटणीस आहे, अत्यंत चांगला प्रभावी कार्यकर्ता आहे, पूर्ण वॉर्ड त्यांच्या मागे उभा आहे, पण आम्ही विड्रॉ केलं. त्यामुळं अनेक कार्यकर्ते विड्रॉ झाले आहे. अनेक आमदारांनी आपल्या मुलाला विड्रॉ केलेला आहे, कर्तृत्व असून सुद्धा विड्रॉ केलेला आहे. सर, पुण्यामध्ये सर ठाकरेंनी आपली शिवसेना काँग्रेसला विकली असं खुलं पत्र आता ठाकरेंच्याच कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं आहे. जागा समाधानकारक मिळाल्या नाही आहेत पुण्यामध्ये असं ठाकरे गटाचं म्हणणं होतं त्या ठिकाणी, तरीही उद्धव ठाकरे युती केली. या उलट मुंबईमध्ये मात्र तोच पक्ष तुमच्या विरोधात लढतोय असाही त्यांनी कुठेतरी सवाल विचारला. त्यांच्या पक्षात काय झालं, कोणी काय सवाल उचलले आणि कोणी काय सवाल पाहिले हे मला माहिती नाही. पण निश्चितपणे सांगतो, कुठल्याही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये होऊ दिलं नाही. त्यांच्या पक्षात काय झालं त्यांनी बघायचं आहे. कृपा शंकर सिंग असं म्हणतायत की उत्तर भारतीय उमेदवारांना जास्त निवडून आणा, उत्तर भारतीय महापौर आपल्याला बसवायचं आहे, कसं बघता यावं? महापौर वगैरे बसवणे हे राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय असतो. जे काही लोक निवडून येतात त्यामध्ये गटनेता कोणाला करायचं, प्रतोद कोणाला करायचं, उपमहापौर कोणाला करायचं, महापौर कोणाला करायचं, हे राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काय चर्चेतून तो विषय निघाला मला माहिती नाही, पण शेवटी हा राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे. 2 मुद्दे, एका साईडला कृपाशंकर सिंग सारखे नेते उत्तर भारतीय महापौर बनण्याची भाषा करतात, त्यामुळे परत एकदा मराठी आणि मराठीचा वाद उद्भवणार आहे. आणि दुसरी गोष्ट की भाजप असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल, गुन्हेगारी येत असणाऱ्या लोकांना तिकीट दिल्याचं दिसून येतं. पुण्यात मोहोळ कुटुंबीय जो तिथला आरोपी आहे त्याच्या घरात भाजपाने तिकीट दिले, तर दुसरीकडे अजित पवारांनी तिथला जो गुंड आहे मारण्याच्या बायकोला तिकीट दिलेलं आहे, अंधेकरांना तिकीट दिली. काही ठिकाणी गुन्हे दाखल होतात, पण कोर्टाच्या त्या ठिकाणी सुनावणी सुरू असतात, अंडर ट्रायल केस असतात. त्यामुळं अंडर ट्रायल केस जोपर्यंत निकाल निघत नाही तोपर्यंत साधारणतः विचार करतो आपण की गुन्हा दाखल झाला आहे, पण अंडर ट्रायल असल्यामुळं त्याच्यावर काही दोषारोप झाला नाही आहे. दोषारोप झाला आणि दोष सिद्ध झाला तर मात्र मग आपण विचार करतो. जेलमध्ये पण काही जण जेलमधून सुद्धा लढतायत. जेलमध्ये असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिलेली पाहायला मिळते अजितदादांच्या. कारण की जेलमधून उमेदवारी भरायला आलेले देखील विरोधक आलेले. आता त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय केला हे मी सांगू शकणार नाही, पण साधारण आम्ही ज्या पद्धतीने विचार करतो असा विचार करतो की एखाद्यावर गुन्हा दाखल झाला, दोषारोप सिद्ध झाल्यावर मात्र आपण तशी कारवाई करत नाही. त्यांच्याकडे त्यांनी पक्षात काय केलं हे मला माहिती नाही. नाही, मी सांगितलं कृपाशंकर सिंगजींनी कुठल्या रेफरन्सने तिकडे बोलले त्या मेळाव्यात. तो काही उत्तर भारतीय मेळावा होता काय होता मला माहिती नाही, पण महापौर उपमहापौर प्रतोद ठरवण्याचा अधिकार राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा आहे, तिथल्या लोकल कोर ग्रुपचा आहे. लोकल कोर ग्रुप जो आहे पार्लमेंट लोकल जो आमची निवडणूक समिती आहे ती राज्याला शिफारस करतं, राज्याचा पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतं. त्यामुळे महापौर उपमहापौर बनवण्याचा अधिकार हा राज्य आणि लोकल पार्लमेंटरी बोर्डाचा आहे, तो कोणा व्यक्तीचा नाही आहे.
त्यामुळे मला असं वाटतं ते कुठल्या रेफरन्सने बोलले मला माहिती नाही. तर उद्धव ठाकरे काँग्रेससोबत वाहत चाललेत वाटते का? कारण स्वतः शाखा प्रमुख त्यांचं आता पत्र लिहायला लागलेलं आहे की तुम्ही काँग्रेसला शिवसेना विकताय का? एखाद वेळ असा येईल पुढच्या काळात की अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे दिसतील. असाही काळ उद्धव ठाकरे येऊ शकतो, कारण शिवसेनेचं धनुष्यबाण तर एकनाथजीकडे गेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे उद्या अध्यक्ष झाले तरी मला असं वाटतं काय आपण त्याचं नवल वाटून घेऊ नका. आलेलं आहे यामध्ये जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांना अधिक निधी जो आहे तो आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने दिल्याचं समोर आलेलं आहे. विरोधकांनी तसा आरोप केला की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त सत्ताधारी आमदारांनाच निधी दिला. मग सत्ताधारी आमदारांनाच निधी देण्यात येतो आणि विरोधी पक्षाचाही त्या ठिकाणी अनेक ठिकाणी निधी आम्ही दिला आहे. त्यामुळं शेवटी डेव्हलपमेंटचा फंड आहे ना, डेव्हलपमेंटला फंड दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदार सुचवलं त्यांच्या काळात येत झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात, उद्धव ठाकरेच्या काळात तर अलिखित आदेश होता, अलिखित की भाजपाच्या एकही आमदाराला पैसे द्यायचे नाही, भाजपाच्या एकही कार्यकर्त्याला कुठला विकास निधी द्यायचा नाही, असा आदेश काढला होता. आदेश उद्धव ठाकरेजी, अजितदादाला विचारा काय आदेश होता उद्धव ठाकरेंचा. भाजपाच्या एकाही व्यक्तीला कुठला निधी द्यायचा नाही असा अलिखित आदेश काढला होता उद्धव ठाकरेजींनी. साहब हिंदी में जानना चाहेंगे सीट शेयरिंग को लेकर भी नाराज चल रहे हैं महायुति से भाजपा से क्या नहीं, हम अनेक जगह पर महायुति के कार्यकर्ता में रामदास आठवले जी को लिया ही है और कई जगह मागास वर्ग के कार्यकर्ताओं को भी हमने जहाँ रिजर्वेशन है वही सीट दी है. आखिर उनका एक कहना रहता है कि भाई अच्छे लोग जो है समाज के उनको आगे लाना चाहिए. तो रामदास आठवले जी से चर्चा हमने की है. निश्चित रूप से सारे महानगर पालिका में उनका प्रतिनिधित्व देने का हम प्रयास कर रहे हैं और कुछ लिस्ट मेरे पास भी आई थी, उनमें भी उनको सीट दी गई है. बावनकुळे साहब जिस तरह से अरे रुक जाओ बावनकुळे साहब जिस तरह से देखिए, उनको निगेटिविटी उनके ब्लड में चली गई है, मन में भी निगेटिविटी है. रोज़ निगेटिविटी की बात करते हैं. एकनाथ शिंदे जैसा नेता जो शिवसेना को आगे लेके जाने के लिए, हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी को विचार को आगे लेके जाने के लिए काम कर रहे हैं. मूलतः महाराष्ट्र की मराठी आदमी के लिए वो काम कर रहे हैं और इस प्रकार से उसकी आलोचना करना ठीक नहीं है. संजय राउत जी ये बार बार किसी व्यक्तिगत दुख के कारण एकनाथ जी का जो उनका नहीं जमता है, बन नहीं पाता है, ये एकनाथ जी का जो शिवसेना उनको मिली है, ये जो गुस्सा उनके मन में वो निकल नहीं रहा करके वो बोलते रहते हैं. कांग्रेस साहब कई जगह पर जो है आपने अलायंस किया है 15 जगह पर, लेकिन 14 जगह पर अलायंस नहीं है. मनमुटाव भी देखने में लोकल चुनाव है, महानगर पालिका चुनाव में हमने प्रयास किया है. हम आखिरी तक बैठे, आखिरी क्षण तक बैठे, तब तक हमने चर्चा की. कई जगह हुआ, कई जगह नहीं हुआ, लेकिन 15 जगह हुआ ये छोटी बात नहीं है. 15 जगह भी महायुति होना एक छोटा काम नहीं है. कुछ जगह नहीं हुआ तो बाद में आपस में बैठ जाएंगे चुनाव जीतने के बाद.